खोपोली टीम चला फिल्डिंगसाठी उतरायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा प्लीज विनंती करतोय. खोपोली टीम एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा. अगदीच भरपूर उशीर झाला. तब्बल आम्हाला आज 11 सामने खेळवायचे आहेत आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो तुमच्यासाठी आम्ही भरपूर वेळ थांबलेलो आहे. आम्हाला कळतं तुम्ही भरपूर लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत आलेला आहात. परंतु आता ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतराल त्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. वरची खोपोली टीम चला पास स्ट्रायकर सीबीडी खोपोली टीम एक्स्ट्रा प्लेयर चला पंच मैदानाच्या आतमध्ये जातील आणि मॅचला करूयात सुरुवात. चला फिल्डिंग सजवून घ्या लगेचच वरची खोपोली टीम. चला तुम्हाला आम्ही जास्त वेळ देत नाही आहोत. चला फिल्डिंग सजवून घ्या वरची खोपोली टीम प्लीज. पंच आपण थोडा आक्षेप घ्यायचा. आपण टीम मिटिंग बिलकुल घेऊन देऊ नका कारण की त्यांना आपण भरपूर वेळ थांबलेलो आहेत. तुम्हाला लॉट्सवरती टाइम 9चा होता वरची खोपोली टीम आणि तुम्ही येताय 11:15 वाजता. चला गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. राहुल आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भाऊ आणि राहुल आपल्याला पाहायला मिळेल. भाऊ बरेच वर्षे झाली स्पर्धा खेळतात आणि मधीत आपल्याला खेळताना दिसत नव्हते बॉक्स क्रिकेट, परंतु पुन्हा एकदा भाऊ आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगचा आनंद आम्ही भाऊचा घेऊ कारण की बऱ्याच वर्षानंतर भाऊची बॅटिंग आम्हाला पाहायला मिळणारा बॉक्स क्रिकेटमधला एक उत्तम दर्जाचा खेळाडू. गोलंदाजी मार्गवरती राहुल आलेला. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका खोपोली टीम प्लीज विनंती करते. चला लेट्स प्ले. मॅच लावली सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही टीम्सला देतोय शुभेच्छा. चला गतवर्षी हा संघ आपल्याला खेळताना दिसला आणि याही वर्षी मात्र भरपूर लांबवरचा प्रवास जवळजवळ 40 ते 45 किलोमीटरचा अंतर गाठून तो आज शिरवण्याच्या मैदानावरती दाखल झालेला आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल बॅटची एज अकाउंट ओपन झालाय. अप्पर स्ट्रायकर सीबीडी टीमचं सिंगल रनने मात्र अकाउंट ओपन झालंय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल जाऊन पोहोचती 1 या आकड्यावरती. दुसरा बॉल या ओव्हरमधला. पहिल्याच ओव्हरमधला दुसरा बॉल याही वेळेस मात्र सोडून दिला. आपण पाहता वाईट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. राहुल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला यावेळेस सिंगल 1 रन.
खोपोलीचा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 40 ते 45 किलोमीटरचं अंतर गाठून आज हा आपल्या नवी मुंबई परिसरामध्ये दाखल झाला. जयेंद्र शेठ सुतार यांची ही स्पर्धा खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेवरती त्यांचंही प्रेम आहे. खऱ्या अर्थाने या खोपोली टीमचं, वरची खोपोली या टीमचं गतवर्षी हा संघ खेळताना दिसला. डीजे मास्टर गोलंदाज तयार. राहुल आतापर्यंत धावफलकावरती धावा 3. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला आपण पाहतोय अडवला गेला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. भाऊ आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. या चला यावेळेस टॅप केला. भाऊ बॅटिंगसाठी होते. चौकार आहे. 4 धावा मिळतील. चला जास्त प्रमाणामध्ये आपण पंचांवरती दबाव टाकू नका. जे प्रेक्षक मायबाप आहेत ते डिसिजन देतील. चला ते कमिटीचे खऱ्या अर्थाने व्हॉलंटियर्स आहेत. कमिटीचे प्लेयर तिथं बसलेले आहेत. ते बघतात पाठीमागून. चला 4 धावा मिळतील. भाऊ होते, माफ करा, बॅटिंगसाठी भाऊ होते आणि गोलंदाजीसाठी राहुल आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत लागली आहे 8 धावा धावफलकावरती. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 4. 8 धावा झाल्यात, 7 झालेत. यावेळेस पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने टॅप केला. तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागली आहे तब्बल 8 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल स्ट्राईकवरती राहुल आता आपल्याला पाहायला मिळेल, जो नॉन स्ट्राईकवरती बराच वेळ होता. तर फलंदाजाला आपण पाहतोय. चला यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि यावेळेस निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं. षटक खूप चांगलं राहिलं राहुल याचं, ज्यामध्ये फक्त त्याने 8 धावा खर्च केला. नशिबाचा चौकार जो मिळाला, तो चौकार आला नसता तर कदाचित धावफलकावरती धावा आपल्याला 7च पाहायला मिळाल्या असत्या. खूप चांगलं षटक पाहायला मिळालं राहुलचं. दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल? दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय बाबू या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केले गेले कॅप्टनने. टीमची धावसंख्या 8 धावा. भाऊ, आता भाऊला चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून त्याच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं असणार. स्ट्राईकवरती आहेत सध्या भाऊ. यावेळेस मात्र टॅप केलाय, चांगला फटका लगवलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणही खूप चांगलं पाहायला मिळालं. आपल्या टीमसाठी तब्बल 3 धावा वाचवल्यात. या भरपूर महत्वाच्या धावा आहेत आणि स्ट्राईक पासूनही वंचित आपल्याला पाहायला मिळेल भाऊ. राहुल आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डिक्लेअर रिझनमध्ये एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या या सिंगलने आपण पाहतोय पुढे जात असताना टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 रन स्कोर कार्डवरती 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा बाबू आलाय गोलंदाजी मार्कवरती. 2 बॉलमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केले. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. यावेळेस टॅप केलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज राहुलच्या बॅटमधनं पहिला चौकार आलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. चला चौकार आला आणि टीमची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती लागल्यात.
राहुलच्या बॅटमधनं एक अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला 4 धावसंख्येचा. चल यावेळेस फुल टॉस बॉल होता, संधी होती मोठा फटका खेळण्याची. या बॉलवरती चौकार अगदी सहजरित्याने आला असता. ज्या वेगाने बॉल टाकतोय फक्त टॅप करायचं होतं बॉलला आणि 4 धाव मिळाला असते या बॉलवरती. हा निर्धाव चेंडू आलाय, कमबॅक केलाय या ओव्हरमध्ये. चौकारानंतर हा निर्धाव चेंडू, टीमची धावसंख्या 14. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. बाबू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मिस फिल्डिंग झालेली या चेंडू सीमारेषा पार. राहुलच्या बॅटमधनं आलाय दुसरा चौकार. 4 धावसंख्येचा फटका पाहायला मिळतोय. बॅट बदलली जाते. आपण पाहतोय भाऊच्या माध्यमातनं बॅटमध्ये थोडंसं आपण पाहतोय चेंजेस करत असताना भाऊ. चला गोलंदाज तयार होतोय. हे थोडंसं महागडं षटक पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. बाबू याच्या ओव्हरमधल्या टीमची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण. वाव, व्हॉट अ फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण केलंय या क्षेत्ररक्षकाने. पूर्णपणे झोकून दिलं होतं आणि आपल्या टीमसाठी मात्र तब्बल धावा वाचवल्या गेल्या 3. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा, 19 धावा धावफलकावरती. यस, चला बरोबर आहे. चला डीजे मास्टर यांनाही आम्ही विनंती करू. डीजे मास्टर, आता संगीत जे आहे ते बंद ठेवा. आम्ही वारंवार विनंती करतोय की आम्ही आवाजही कमी ठेवला तरी चालेल, कारण की 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे आणि त्यांना आपल्यामुळे काही त्रास होईल. आपण असं काही करणार नाही आहोत. त्यामुळे डीजे मास्टर आपल्यालाही मर्यादा पाळावी लागणार आहे आवाजाची. मायक्रोफोनचा आवाजही थोडा कमी केला तरी चालेल. नाही, मला नवीन गोलंदाज पहिल्याच बॉलवरती यष्ट्या वाकवल्या गेल्यात. पहिला फलंदाज राहुलला मात्र तंबूचा रस्ता दाखवला आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय ब्रेक थ्रू मिळाला आहे. वरची खोपोली या टीमला पहिला धक्का लागलाय. 19 या धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात करून दिलेली आहे राहुल आणि भाऊने. भाऊ वारंवार बॅटमध्ये चेंजेस करताना आपल्याला दिसतोय. भरपूर बॅट तो पाहतोय. लेजंड खेळाडू आहे बॉक्स क्रिकेटचा भाऊ. भाऊला स्ट्राईकपासून वंचित ठेवलं. खऱ्या अर्थाने जो ऑफ साईडला क्षेत्ररक्षक होता त्याचं आम्ही कौतुक करू. डाईव्ह लागून त्यांनी मात्र चौकारापासून जाण्यापासून तो चेंडू अडवला आणि 1 रन पळून काढली आणि त्याच्यानंतर भाऊ स्ट्राईकपासून वंचित राहिला आणि स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला राहुल पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅचसाठी आम्ही विनंती करू विकी पॅकर्स तुर्बे आणि गप्पू एट नेरुळ दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. प्रीतम एट नेरुळ असणारा. गोलंदाज आलाय नईम गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलेली आहे. चला अश्विन, आणि अश्विन आला काय आणि अश्विन गेला काय. फलंदाज दुसरा मैदानाच्या बाहेर जाईल. अप्पा स्ट्रायकर सीबीडीला लागतो एक मोठा धक्का. फलंदाज अश्विन बाद. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वरती फरीद आपल्याला पाहायला मिळतील. या फरीदचा आम्ही उल्लेख करू. खऱ्या अर्थाने फरीद हे जुने जाणते खेळाडू, परंतु गोलंदाज नईम हॅट्रिक वरती आहेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू वाईट बॉल टाकला गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये
आणखीन एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा, 20 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेलेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. भाऊ थोडासा नाराज आहे. जो ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे त्याचा मी वारंवार कौतुक का करतोय. जर त्याने बॉल अडवला नसता तर भाऊकडे आता स्ट्राईक असती. आणि या मॅचमध्ये रणनीती थोडी वेगळी पाहायला मिळाली असती. याही वेळेस आपण पाहिलं तर पायावरती बॉल आदळला गेला. एक सिंगल रन लेग बायच्या स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक. भाऊ स्ट्राईकवरती. 2 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल झाले. टीमची धावसंख्या 21 21. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज नईम पुन्हा एकदा तयार होतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अप्पा स्ट्रायकर सीबीडी चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. मिस फिल्डिंगचे चौकार जरूर आलेत. यावेळेस बॅटची एज लागली आहे का पंचांमध्ये थोडीशी बातचीत केली जाईल. भाऊचं म्हणणं आहे की बॅटला बॉल स्पर्श झालेला नाहीये परंतु आवाज आलाय. कसला आलाय आता ते पंच सांगतील मला. भाऊची मोठी विकेट आणि फलंदाज बाद झालेत. भाऊने मात्र इथे क्रीज सोडलेली आहे. मोठा धक्का लागला अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमला. या भाऊकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांवरती पाणी फेरलं गेलंय आणि फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य आला. आदित्य हा फलंदाज. आदित्य आणि त्याचबरोबर फरीद यांना चांगली पार्टनरशिप करावी लागेल. भागीदारी चांगली करावी लागेल. इथून अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. नईम पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती. आदित्य उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 21. यावेळेस षटकार लगावला आणि बॉक्स क्रिकेटमध्ये षटकार नसतो, फलंदाज बाद असतो. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. नईमचं खूप चांगलं षटक पाहायला मिळालं. वरची खोपोली संघ प्रत्युत्तर देत असताना अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमला आम्ही 40 ते 45 किलोमीटरचं अंतर गाठून आज शिरवणे गावामध्ये का दाखल झालो आहे. हे जयेंद्र शेठ सुतार यांची स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही का दाखल झालोय त्याचं प्रत्युत्तर देत असताना अप्पा स्ट्रायकर्स अश्विनच्या टीमला षटक क्रमांक 3 संपलं. टीमची धावसंख्या 21 धावा 21. राहुल आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं शेवटचा षटक घेऊन आला. फरीदला चांगली बॅटिंग करावी लागेल. शेवटचा षटक आहे. गोलंदाज तयार राहुल. चला पहिल्याच बॉल मात्र शेवटच्या ओव्हरमधला त्रिफळाचित केलेला आहे. फरीदला बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. अप्पा स्ट्रायकर सीबीडी संघ थोडासा संकटामध्ये सापडला गेला. आणखीन एक फलंदाज बाद. फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर जात असताना नवीन फलंदाज सागर आलाय. आता सागर आणि हेमंत यांच्यावरती जबाबदारी, मोठी जबाबदारी असणार. चला यावेळेस मात्र भरपूर वेगवान चेंडू. विकेट किपरने हा बॉल पकडला. निर्धाव चेंडू. बॅटला बॉल लागणं भरपूर महत्त्वाचं. रन्स येणं भरपूर महत्त्वाचं. धावा फक्त आणि फक्त 21. अप्पा स्ट्रायकर सीबीडी. नवी मुंबई प्रीमियर लीग जी आपल्याला पाहायला मिळाली त्या नवी मुंबई प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ अप्पा स्ट्रायकर सीबीडी. हे नाव नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये. दिवाळ्याचा सुपुत्र विकी मुंबईकर टीम आयकॉन होता. टीमचा कॅप्टन होता आणि त्याच्या नेतृत्वामध्ये चॅम्पियनशिप पटकावली. हे अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमने.
यावेळेस आपण पाहतोय बॅटची एज लागली आणि डिक्लेअर रिझनमध्ये फक्त एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलने 23 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. बॉल झाल्यात आतापर्यंत 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणारा. या ओव्हरमध्ये धावा येणं भरपूर महत्वाचं आहे. धावा येत नाही येत, चौकाराची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी जागा बनवून टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु हाही बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधले. चला यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. डिक्लेअर रिझन मध्ये फक्त एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या या सिंगलने पुढे जात असताना आपण पाहतोय 24 या आकड्यावरती 24 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस यष्टी वाकवली गेली. आणखीन एक फलंदाज बाद झाला. त्रिफळाची या ओव्हरची सुरुवात विकेटने, या ओव्हरचा शेवट मात्र विकेटने. अशा रीतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अप्पा स्ट्रायकर सीबीडी संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती आणि 25 धावसंख्येचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे वरची खोपोली या टीमला. आणि आम्ही इन्व्हाइट करतोय विकी पॅकर्स तुर्बे आणि प्रीतमेट राहुल कांबळे. विकी पॅकर्स आला आणि प्रीतमेट नेरुळ अर्थातच गप्पू आपण उपस्थित असाल तर प्लीज विनंती करतोय या टॉससाठी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची मॅच असणार आहे. यावरती मंचावरतीच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला तर आम्ही मान्यवरांना विनंती करू. मी विनंती करतो पांडुरंग सुतार. चला टॉस केला जातोय. टॉस जिंकला विकी पॅकर्स तुर्बे टीमने. राहुल जो काही निर्णय असेल तर लगेच कळवायचा आणि आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच उतरायचं. चला 25 धावसंख्येचं आव्हान, 24 बॉलमध्ये 25 धावा चेस करायचे आहेत टीम वरची खोपोली या टीमला. गोलंदाजी मार्कवरती फरीद येतात. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील फरीद. चला 24 मध्ये 25 करायचे आहेत. पहिला गोलंदाज फरीद, स्ट्राईक वरती फलंदाज चिराग, नॉन स्ट्राईक वरती राहुल आहे. गोलंदाज फरीद तयार आहे. 24 मध्ये 25 बनवायचे आहेत. चला वरची खोपवली टीम. चला पहिलाच बॉल मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला क्षेत्ररक्षण ही अश्विन यांच्या हातामध्ये बॉल गेला. सिंगलने अकाउंट ओपन केलं. चला पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय सिंगल रनने मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे. राहुल स्ट्राईक वरती आलाय. यावेळेस सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा मध्ये धावा कमी खर्च करावे लागतील अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमला, कारण की 24 बॉलमध्ये तुम्ही 25 धावा डिफेंड करताय. तुम्हाला विकेट्स आणि डॉट बॉल भरपूर महत्त्वाचे असणार आहेत या मॅचमध्ये.
चला टॅप केलाय, चांगला फटका, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. राहुलच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. टीमची धावसंख्या 6. पुन्हा एकदा चांगला फटका लगावला गेलाय. समोरच्या दिशेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. क्षेत्ररक्षक आदित्य यशस्वी झाला हा बॉल अडवण्यापासून. यावेळेस सन्मान दिला या बॉलवरती. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या माध्यमातून. चौकारावरतीच भरोसा नाही तर सिंगल डबल हेही भरपूर महत्वाचं आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये एक एक रन भरपूर महत्वाचे असणार. 4 बॉल आतापर्यंत झाले. टीमची धावसंख्या 7. चला पुन्हा एकदा टॅप केलाय. अश्विन शेळके त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण, डिक्लेअर रिजन मध्ये बॉल निघून जाईल. 1 धाव मिळेल या बॉलवरती. टीमची धावसंख्या 8. शेवटचा 1 बॉल असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर राहुल याने धावा कमी खर्च केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट अगदी छोटा आणि टार्गेट छोटा असल्या कारणामुळे तुम्हाला या ठिकाणी प्रथमतः तर विकेट्स भरपूर महत्त्वाचे असतील. त्याचबरोबर डॉट बॉल्स हेही भरपूर महत्त्वाचे असतील. अठरा चेंडूमध्ये 17 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आला. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन अनिकेत यावेळेस सोडून दिला लेग स्टंपच्या बाहेर. हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 9. यावेळेस पंचांचा इशारा आला. हा नो बॉल आहे. टीमची धावसंख्या 10. 15 धावसंख्येची गरज. फक्त आणि फक्त 15 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस टॅप केलं डिक्लेअर रिजन मध्ये. एक सिंगल रन मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. 14 रनची गरज. चला सन्मान दिला या बॉलला. एक सिंगल रन. एका सिंगलने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. 12 धावा धावफलकावरती लागलेत. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत तयार होतोय. यावेळेस पुन्हा एकदा सन्मान दिला. एक डिक्लेअर आपल्याला पाहायला जरूर मिळते. त्यांना माहिती आहे सिंगलने ही मॅच जिंकू शकतो. त्यामुळे जास्त प्रमाणात एफर्ट्स लावत नाही की चौकार येतील. यावेळेस हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु हा बॉल आपण पाहतोय निर्धाव आला. आता समीकरण अगदी सोपं आपल्याला पाहायला मिळतं. 14 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असताना मध्ये 11ची गरज. पुन्हा एकदा वाईड. आता 14 मध्ये 10 रनची गरज आहे. मी म्हटलं होतं तुम्हाला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा कमी खर्च कराव्या लागतील कारण की तुमच्याकडे टार्गेट अगदी छोटंच आहे डिफेंड करण्यासाठी. आणखीन एक वाईट बॉल. चला 9 धावा शिल्लक. फक्त आणि फक्त 9 धावा. हे निर्धाव चेंडू पाहिजे होते. तिथे व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये रन्स येत आहेत. यावेळेस चांगला फटका. आणखीन एक आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आदित्य याला चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना. चला शेवटचा 1 बॉल शिल्लक असणारा या ओव्हरमधला. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज क्रमांक पहिला
वरची खोपोली या टीमचा पास झालाय आणि समीकरण 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावसंख्येची गरज आहे फक्त आणि फक्त 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये इथे पुनरागमन करण्यामध्ये यशस्वी ठरेल का अप्पर स्ट्रायकर सीबीडी या 12 बॉल मध्ये 9 धावा अडवण्यामध्ये यशस्वी होईल का? चला 12 मध्ये बनवायचे आहेत 9. फिल्डिंग मध्ये विरचना भाऊ करत असताना कारण की भाऊंना माहिती आहे समोरच्या संघासाठी मॅच अगदी सोपी झालेली आहे. 12 मध्ये 9 धावा या डिफेंड करायचे आहेत अप्पर स्ट्रायकर सीबीडी या टीमला. चला यावेळेस आपण पाहतोय या बॅटच्या अगदी बॉटमला बॉल लागला त्याच्यानंतर एक सिंगल. आता समीकरण आपण पाहू शकाल येणारे चेंडू आहेत 11 आणि 11 मध्ये बनवायचे आहेत 8. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. फरीद यांच्या माध्यमातून हे बॉल टाकावे लागतील जेणेकरून शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल आणि वरची खोपोली या टीमवरती प्रेशर निर्माण होईल. 10 मध्ये 8 ची गरज आहे, 10 बॉल 8 धावसंख्येची गरज. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू, एक सिंगल रन आपल्याला जरूर पाहायला मिळते. आता समीकरण आपण पाहू शकाल येणारे चेंडू आहेत 9. 9 मध्ये बनवायचे 7. 9 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. इथून 2 बॉल जर निर्धाव आले तर या मॅच मध्ये मजा येईल. चला यावेळेस मात्र वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन येते. आता 9 मध्ये 6 ची गरज. यावेळेस आपण पाहतोय अगदी ऑन साइडला खेळला गेला हा बॉल. हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फरीद यांच्या साठी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आमचे आयोजक जे आहेत ते माहिती पोहोचवत आहेत की फरीद भरपूर जुने जाणते खेळाडू आहेत, लेजंड आहेत. फरीद 1995 1996 चे खेळाडू आहेत. ते VS ग्रुपचे मॅचेस ज्या ज्या वेळेस असतात त्या त्यावेळेस ते या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलं. पहिल्या वर्षापासून ते या स्पर्धेमध्ये खेळतात. फरीद लेजंड खेळाडू आहेत एक आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती करणार आहोत मॅच संपल्यानंतर. यावेळेस दांडी गोल केलेली आहे, यष्टा वाकवल्या गेल्यात. फलंदाज आणखीन एक बाद. चला गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. हेमंत जे पोलीस कर्मचारी आहेत. चला यावेळेस मात्र मॅच जिंकलेली आहे वरची खोपोली या टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन वरची खोपोली टीम. हार्ड लक बॅड लक अप्पर स्ट्रायकर सीबीडी आणि फरीद आपण वर यायचं आहे, आपला शुभ सन्मान केला जाईल. फरीद आपल्याला आम्ही आमंत्रित करतोय, आपण या व्यासपीठावरती आपलं मी सरचं स्वागत करतोय.
मी फरीद यांचा